नमस्कार. भान सोभानमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे काउन्सिलिंग आणि काउन्सिलिंगमध्ये आज आपल्याकडे आली आहे अनघा मराठे. नमस्कार. आम्ही दोघींनी आरसी शिकायला एकत्र चालू केलं, पण मध्ये ती मोठी गॅप पडली. तर आपण बघूया ती कशी कशी कुठेपर्यंत पोचली आहे काउन्सिलिंगमध्ये, आणि त्यातनं अर्थात आपल्याला शिकायला तर मिळतंच. हॅलो. हॅलो. तर सांग मला, प्रवास तुझा कसा कसा झाला? प्रवास म्हणजे सुरुवातीला मी आरसी म्हणजे काय मला माहित नव्हतं. हं. पण अक्षरनंदन शाळेमुळे मला लक्षात आलं की आरसी म्हणजे काउन्सिलिंगचा एक कोर्स आहे. हं. पण त्याच्यात खूप थिअरी प्रॅक्टिकल असं नव्हतं, प्रॅक्टिकलवर जास्त भर आहे. मग ते मी चौकशी करता लक्षात आलं की कोथरूड कर्वे नगरमध्ये याचे कोर्सेस चालतात. हं. मग मी एका ह्याच्यात भाग म्हणजे प्रवेश घेतला हो. आणि तिथपासून आरसी शिकायला सुरुवात केली. जवळजवळ 7-8 वर्ष मी आरसी केलं, रिव्हॅल्युएशन को काउन्सिलिंग. हो. आणि मग लक्षात आलं की आपल्याला याच्यात कोर्स केला, काही डिग्री असेल तर आपल्याला अजून वेगळं काम करता येईल, पुढे जाऊन काही काम करता येईल. बरोबर. मग मी बाया कर्वेमध्ये सुरुवातीला चाइल्ड काउन्सिलिंगचा कोर्स केला आणि फॅमिली काउन्सिलिंगचा कोर्स केला. मग तिथे मला मकरंद ठोंबरे सर भेटले. हं. मग त्यांच्याकडे मी पूर्ण 1 वर्षाचा डिप्लोमा केला काउन्सिलिंगचा, अच्छा. सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा. हं. आणि मग कोर्स पूर्ण होतानाच त्यांनी मला एका शाळेचं काम दिलं करायला, जिथे अच्छा. त्या मुलांना खूप गरज आहे काउन्सिलिंगची अशा ठिकाणी. हं. तर तिथे असं आहे की ज्या शाळेत मी पुण्यातल्या काम करत होते तिथे बरीचशी मुलं कामगार वर्ग जो आपला असतो हो. त्यांची मुलं होती. त्याच्यामुळे त्यांचं इकॉनॉमिकल स्टेटस खूपच लो आणि मीडियम पण नाही म्हणता येणार असं ते होतं. हं. मग काम तिथे खूप काम केलं मी. दरवर्षी माझ्याकडे जवळजवळ 200 ते 250 मुलं काउन्सिलिंगला यायची. हो हो. मग तिथे बरीच मुलं एडीडी असायची, एडीएचडी असायची हं. किंवा कंडक्ट डिसऑर्डरची असायची. कारण असं व्हायचं की लो इकॉनॉमिक स्टेटस असल्यामुळे ते त्याच वस्त्यांमध्ये राहत असायचे. हो. त्याच्यामुळे आपोआप त्यांच्या घरात जरी चांगले संस्कार होत असतील तरी आजूबाजूची परिस्थितीच तशी असायची की त्यांना शिव्या खूप माहिती होत्या हो. किंवा वेडवाकडं वागणं माहिती म्हणजे दिसत होतं रोज उठून, किंवा हं. राग आला की हात उगारायचा, मारायचा, बस. हेच त्यांना हं. माहिती होतं की, किंवा ओरडाओरडा करायचा. म्हणजे हं. त्यांना हे माहित नव्हतं की प्रश्न सोडवायचे असतील तर वेगळे पण मार्ग आहेत. हं. मग त्यांच्याबरोबर जेव्हा सतत सतत काम केलं तेव्हा लक्षात आलं की या मुलांना खूप मदतीची गरज आहे. इमोशनल सपोर्ट पण खूप लागतो या मुलांना, कारण घरी बरेच वेळेला वेगवेगळे प्रश्न असतात की म्हणजे नवरा बायकोचे इतके प्रश्न असतात, सासू सासऱ्यांचे असतात, किंवा कौटुंबिकच म्हणून एक काही प्रश्न त्यांना खूप असतात. अटेन्शन अटेन्शन काही मिळत नाही. खायचे पैसे बरेच वेळेला प्रश्नच असतात. म्हणजे थोडं जास्त खाल्लं तरी किंवा मागितलं तरी, किंवा बरेच वेळेला असं होतं की आई वडील वेळ देऊ शकत नाहीत म्हणून हे पैसे घे आणि तुला काय हवंय ते खाऊन ये, वडापाव असं. मग त्यामुळे त्या खायच्या पेच्याही सवयी बदललेल्या असतात त्यांच्या. आणि बरेच वेळेला असं लक्षात आलं, जेव्हा आम्ही सकाळी शाळेत जायचो तर डबा खायची सुट्टी जेव्हा त्यांची व्हायची तेव्हा बरेच वेळेला मुलं पाकिटं उघडून खायची. म्हणजे चिप्स खा, कुरकुरे खा, असं. मग आम्ही विचारायचो, अरे हे का आणलंय? त्यांना आज जायला वेळ नाही, असं. त्याच्यामुळे माल न्यूट्रिशनचा पण खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे एकीकडे माल न्यूट्रिशन, आर्थिक परिस्थिती वाईट, आई वडिलांचे प्रॉब्लेम, म्हणजे भावनिक सगळी गडबड असणार तिथे. त्याच्यामुळे ती मुलं शिक्षण पण नाही नीट घेऊ शकायची. त्यामुळे वर्गात लक्ष लागणं हा प्रकार नव्हता, असं सगळं लक्षात आलं. आणि मग जेव्हा आम्ही त्यांना सांगायचो ना, म्हणजे आम्हाला त्या शाळेतल्या प्रिन्सिपलनी खूप मदत केली, खूप सपोर्ट करायच्या त्या आम्हाला. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्या काही काही ठराविक मुलांच्या पालकांना बोलवून घ्याल का? तर त्या फोन करायच्या. तर पालकांना असं वाटायचं की फी भरायला आपल्याला बोलवलंय, मग ते यायचंच नाहीत भेटायला. म्हणजे असं लक्षात आलं की किती वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. हो ना. आणि खरं सांगायचं तर आपल्याला हे प्रश्नच बरेच वेळेला माहीत नसतात, कारण आपण एका वेगळ्या सोसायटीत राहतो किंवा आर्थिकदृष्ट्या वेगळ्या स्तरावर आपण कायम लहानपणापासून राहत आलो. मग ते त्यांच्याबरोबर भरपूर काम केलं, अनुभव खूप घेतला. त्यांच्या पेरेंट मिटिंग्स आम्ही खूप घेतल्या. त्याच्यात अक्षरशः पेरेंट्स आमच्याकडे येऊन रडायचे की आम्हाला खूप वाटतंय आमच्या मुलासाठी काहीतरी करावं, पण आम्हाला खरंच शक्य नाही, कारण आमची ही परिस्थितीच नाही आहे. कारण त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. त्याच्यामुळे ते त्यांना नाही जमायचं. पण सुरुवातीला या गोष्टीचा पण खूप त्रास झाला, 1-2 वर्ष, की अरे आपण इतकं धडपडतोय आणि रिझल्ट का नाही दिसत आहे प्रत्येक वेळेला. थांबावं लागतं ना. हां. तर
तर थांबावं लागतापेक्षा असं लक्षात आलं की घरनं त्यांना काही मिळणं अपेक्षितच नव्हतं. म्हणजे अपेक्षा ठेवायची नाही हे थोड्या दिवसांनी लक्षात आलं. हो. मग लक्षात आलं की ठीक आहे, ऍटलीस्ट आपल्याकडे जी 40-50 मिनिटं ते मूल असतं तो तरी आपण त्यांना आनंदाचा वेळ देऊ शकतो का, त्यांच्यासाठी आपण तेवढ्या वेळात काय चांगलं करू शकतो. मग आम्ही त्याच्यावर भरपूर काम केलं आणि मुलांना जास्तीत जास्त आनंद, ऍक्टिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह काही करायला देता येते का, रंग देता येतात का, किंवा त्यांना भावना मोकळ्या करण्यासाठी आपल्याला काय देता येईल. मग ते हळूहळू जसं सुचत गेलं तसं मजा पण यायला लागली. की आणि स्वतःला पण तो एक आनंद मिळायला लागला की अरे आपण एवढं छान काम करतोय की या मुलांसाठी. म्हणजे सुरुवातीला थोडं काय म्हणायचं, ओढल्यासारखं व्हायचं की अरे आपण करतोय ते पुरत नाहीये. पण नंतर लक्षात आलं की आपण ते 100% करतोय, मग त्याचा तरी आनंद का नाही आपण घ्यायचा. कारण मुलांची परिस्थिती नाही बदलणार आहे, म्हणजे घरची परिस्थिती इतक्या सहज. मग मजा यायला लागली काम करायला आणि खूप छान वाटायला लागलं. मग असं लक्षात आलं की ही जी डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया अशी पण काही मुलं दिसायला लागली. ADHD ची मुलं म्हणजे लक्षात यायला लागलं, आयडेंटिफाय व्हायला लागली. पण त्याच्यासाठी माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं किंवा असं. मग मी आणि माझ्या मैत्रिणींनी ठरवलं की आपण MA क्लिनिकल काउन्सिलिंगचा कोर्स करूया. मग आम्ही दोघींनी मिळून इग्नू मध्ये ऍडमिशन घेतली, कारण रोज उठून कॉलेजला जाणं आणि ते शक्य नव्हतं. कारण प्रत्येकाला बाकीचे पण व्याप काही ना काहीतरी असतं. मग आम्ही ऍडमिशन घेतली, 2 वर्षाचा तो कोर्स पूर्ण केला. आता मी MA क्लिनिकल सायकोलॉजी झाले आणि त्यामुळे आता अजून छान वाटतंय की आता मी हे सगळं आयडेंटिफाय करू शकते आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन करणं, कुणाला काय नक्की ट्रीटमेंट पाहिजे. मधल्या काळात मॉरिस फाउंडेशनचा पण मी कोर्स केला की ज्या मुलांना डिस्लेक्सिया आहे, डिस्ग्राफिया आहे, डिस्कॅल्क्युलिया आहे, मग त्यांच्यासाठी एज्युकेशन प्लॅन कसा तयार करायचा, त्यांना त्यांचं टेस्टिंग कसं करायचं, त्यांना कसं पुढे न्यायचं किंवा मेनस्ट्रीम मध्ये आणायचा कसा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक वेळेला IQ चा प्रश्न नसतो. IQ खूप छान असतात मुलांचे, पण बरेच वेळेला असं होतं की घरनं काही मिळत नाही त्यांना, तेवढ्या गोष्टी द्यायला पालक कुठेतरी कमी पडतात. आणि प्रत्येकाचे अडचणी असू शकतात, म्हणजे पालकांना दोष नाही देता येणार, कारण प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी चांगलंच काम करत असतं, प्रयत्न करतात. पण मग असं लक्षात आलं की IQ चांगला आहे, कारण IQ टेस्टिंग पण होतं त्या मुलांचं. तर IQ चांगला आहे, पण कुठेतरी अडचण येते. पूर्ण शिक्षण घेताना कुठेतरी मूल अडचणीत सापडत आहे. पेपर वगैरे लिहिताना प्रश्न येतात, किंवा स्पेलिंग काहीतरी लिहिताना गडबड होतीये, जागेचाच अंदाज येत नाहीये कुठे कसं लिहायचं, किंवा गणित सोडताना उलटी पालटी सोडवली जात आहे, काहीतरी कधीतरी गुणाकार होतोय, म्हणजे ते चिन्ह गडबडीचं होतंय, लक्षात येत नाहीये. मग तो पण एक टीचर्स ट्रेनिंगचा कोर्स केला मी. त्याच्यामुळे मग तिथे पण छान वाटलं की अरे मी आता पण अजून चांगल्या पद्धतीने मुलांबरोबर काम करू शकतो. असं सुंदर, असं आता छान वाटतं, व्यवस्थित अगदी. त्यामुळे आता मग असं आहे की आम्ही एक झेन झोन नावाची एक संस्था सुरू केली आहे. अच्छा. त्याच्या अंतर्गत असं आहे की जी मुलं MA काउन्सिलिंग किंवा क्लिनिकल काउन्सिलिंग करतात त्यांना इंटर्नशिप करायला लागते. मग ती इंटर्नशिप करताना त्यांना कुठल्या तरी संस्थेबरोबर काम करायला लागतं, मुलांबरोबर काम करायला लागतं, क्लायंट्स म्हणजे पेशंट्स टिपिकली काम करायला लागतं. तर ते असं की लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांपर्यंत, म्हणजे ज्याला आपण जेरियाट्रिक केअर म्हणतो. मग त्या अगदी जन्मजात बालकापासनं अगदी 80-90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत काम करायचं असतं. मग आम्ही आता अनेक संस्थांमध्ये त्या मुलांना पाठवतो. अच्छा. आणि मुलं म्हणजे जे कोण आहेत शिकतायत विद्यार्थी, तर त्यांना पाठवतो जिथे चॅलेंज्ड मुलं आहेत, जिथे काउन्सिलिंगची जास्त गरज आहे. प्रत्येक वेळेला चॅलेंजेस मुलं असायची गरज नाही, पण काही भावनिक प्रश्न असतात तर ते सोडवायला लागतात, काही कौटुंबिक ह्याच्यावर प्रश्न असतात ते त्यांना अडचणीचे होत असतात. मग तिथे फॅमिली काउन्सिलिंग आम्ही त्यांना करायला सांगतो की कसं प्रश्न त्यातल्या त्यात कमी करता येईल. आणि जेरियाट्रिक केअर तर सध्या खूप मोठा आहेच प्रश्न, कारण आता डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन्स हे आता अगदी आपण सहज ऐकायला येणारे आजार लोकांना झाले. बरेच वेळेला कॅन्सर पण खूप लोकांना असतो. आणि असं लक्षात आलं की त्या लोकांना फक्त एका सपोर्टची गरज असते किंवा ऐकून घेणं असतं. मग त्या तशा पण आम्ही सर्व्हिसेस देतो की क्लायंट्स तसे असतील त्याप्रमाणे आमच्याकडनं आम्ही काउन्सिलर्स पाठवतो आणि मग तिथे ते जाऊन त्यांच्याबरोबर काम करतात.
अच्छा. कारण बरेच वेळा असं होतं की डिमेन्शिया म्हणजे त्यांना लक्षातच येत नाही ना की काय आता करायचंय किंवा आपण हो. कोण आहोत, काय हो. आहोत. मग तिथे त्यांच्याशी असं तुम्ही का करताय किंवा तुम्हाला आता कुठेच जायचं नाही, तुम्ही कुठे निघालात कपडे हो. घालून, हो. असे प्रश्न विचारण्यापेक्षा की बरं काय करायचंय तुम्हाला, आता जायचंय का, जाऊया, हा. 10 मिनिटांनी जाऊ, हा. किंवा बोलवलीये, गाडी बोलवलीये, रिक्षा बोलवली, मग आले की जाऊ. हा. म्हणजे अशी समजूत घालून त्यांचं हो. थोडं ऐकून घेऊन त्यांच्या बाजूनी हो. त्यांना थोडं काय म्हणायचं समजून घेऊनच खरं तर हो. काम करायला लागतं. हो. कारण तिथे वाद घालून काही उपयोग होत नाही, कारण ते समजूनच घेऊ शकत नाहीत ते. नाही, आणि खूप जण ना खूप हाय पोस्टला रिटायर झालेले असतात हो. आणि त्यांना हे फील मिळणं की म्हणजे तुम्हाला समजत नाहीये का हम्म. प्रश्न, हे त्यांना अजिबात नाही, लक्षात येत नाही. अनकम्फर्टेबल करतं. कारण आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो ना, हा. तिथे एक आर्किटेक्ट होते, हा. अतिशय हँडसम, आणि पण 80 वय वगैरे होतं त्यांचं. हा. ते रोज सकाळी आवरून छान कपडे बिपडे घालून बसायचे हा. आणि त्यांना मीटिंगला जायचं असायचं. हो. म्हणजे कोणी विचारलं ना की काका आता तुम्ही कुठे जाणार, हा. अरे मला आता मीटिंग आहे, हो. असं. आणि त्याचे दिवसभर छान की आता हा. मला कामच येतील, हो. क्लायंट येईल, मग त्यांच्यावर हो. मला बसायचंय, सगळं हो. फायनल करायचंय, बस. असं. कारण त्यांनी खूप वर्ष, त्या 30, 35, 40 वर्षाचा मोठा काळ त्यांनी त्या प्रोफेशन मध्ये घालवले आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे बरोबर असं. आहे. हो ना. मग असेच अनुभव आणखीन कुठले टचिंग असे? हो, आहेत. आता म्हणजे बरेच वेळेला क्लायंट येतात माझ्याकडे, अशाच 55-60च्या मधल्या एक म्हणजे एक माझ्या मित्राची बहीणच येत होती माझ्याकडे. तर ती पहिल्यांदा आली तर खूप बोलली म्हणजे खूप बोलायची तिला गरज होती. मी दुसऱ्या सेशनला थोडं मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न केला काहीतरी, की जिथे तिला मदत होऊ शकेल अशा ठिकाणी मी तिला काहीतरी एखादा प्रश्न विचार किंवा समजून घ्यायचा प्रयत्न केला. मग लक्षात आलं की याचा काही उपयोग होत नाहीये. मग दोनदा असं झाल्यावर म्हटलं की नाही, आपण ऐकून घेऊ. आणि नंतर लक्षात आलं की 7-8 सेशन फक्त तिला बोलायचं होतं. ओके. आणि ऐकायला कोणीतरी हवं. कारण ती म्हणली की एका सेशन मध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही इतकं शांतपणे कसं काय ऐकून घेतलं. म्हणलं आमचं तेच काम आहे. तर ती म्हणली की मी जेव्हा जेव्हा बहिणीला फोन करते, मैत्रिणीला फोन करते की अगं मला अशी अशी अडचण आहे, तेव्हा सगळेजण माझी समजूत काढतात की अगं होईल नीट, कशाला एवढा विचार करतेस, कशाला एवढी काळजी करतेस, आज नाही तर उद्या होईल, मग तू याला का नाही दाखवलं, मग त्याला तू हे सांगून बघ. हे सगळं मला लोक एक सल्ले द्यायचे. आणि ती म्हणली मला सल्ल्याची गरजच नव्हती, मला फक्त काहीतरी होतंय हे कोणाला तरी सांगायचं होतं, आणि ते तुम्ही ऐकून घेतलं. आणि 8-9 सेशन्स ती फक्त बोलत होती आणि मी फक्त ऐकत होते. फारच छान. म्हणजे मला पण कौतुक वाटलं असं की अरे लोकांना आता फक्त ना कोणीतरी ऐकायला हवंय माझं, पण माणूसच नाहीये पण आजूबाजूला. माणूस नाहीये. तर आपण ते असू शकतो लोकांसाठी की फक्त माझं ऐक, मला काही नको. आणि बरेच वेळेला आपल्या आपल्यात पण असंच असतं की आपण पण जेव्हा दुःखी होतो, कंटाळतो, वैतागतो अनेक गोष्टींना, तेव्हा पण आपल्याला फक्त सांगायचं असतं बस की अगं मला असं काहीतरी होतंय. हो ना. पण बरेच वेळेला समोर अगं आम्ही आहोत ना, काही झालं तर. म्हणजे तेही नको असतं खरं. फक्त समजून घे माझी अडचण किंवा माझा प्रश्न, माझं दुःख, जे काय असेल ते. एक असं वाटतं की काउन्सिलिंग आपण शिकतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की केव्हा थांबायचं, म्हणजे बोलणं कधी थांबवायचं किंवा कधी सुरू करायचं, ऐकणं केव्हापासून किती वेळ लागू शकणार आहे, हा अंदाज नॉर्मल माणसांना एवढा नसतो. त्यांचं एका पठडीतनं चालूच असतं. पण हे कळायलाच हा कोर्स आणि त्याच्या पुढे मग सगळं इतकी माणसं भेटणं, त्यांच्यातले प्रश्न समजून घेणं, ते सोडवणं, हे सगळं म्हणजे हळूहळू येतं आणि किती गरज आहे ना त्याची. नाही, खरंच खूपच गरज आहे आता. आणि आता तर असं झालंय की कुटुंब लहान होत चालली आहेत. म्हणजे जे आपण सगळेच जण रोजच उठून तेच बोलतोय की कुटुंब लहान होत चालली आहेत, कोणाला एकमेकांकडे बघायला वेळ नाही, ऐकून घ्यायला वेळ नाही. त्याच्यामुळे पण काही प्रश्न वाढत आहेत. पण आणि पूर्वी कसं मला असं वाटतं आता हल्ली नेहमी की जेव्हा एकत्र कुटुंब होती ना, तेव्हा हा माणूस विक्षिप्त आहे, थोडा वेगळा वागतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. कारण मोठं कुटुंब होतं, कारण घरात 8-10-15 जण असायची, काही ना काहीतरी होऊन जायचं, म्हणजे आपण दुर्लक्ष केलं तरी चालायचं. आता कुटुंब छोटी झाली, त्यामुळे माणूस जर विक्षिप्त वागत असेल तर त्या घरातल्यांना सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे ते विक्षिप्तपणा तो आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे, त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. काही ट्रीटमेंटची गरज असेल समजा, छोटी मोठी जी काय असेल ती होणं पण गरजेचं आहे. पण ते आता त्याच्यामुळे पण नाही म्हणलं तरी छोट्या छोट्या कुटुंबांना तो एक मोठा प्रश्न असू शकतो की ज्या कुटुंबांमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की जी
विक्षिप्त ज्याला आपण म्हणतो, पण आता त्याला वेगवेगळी नावं आहेत, कारण हो. टेस्ट आहेत वेगवेगळ्या. हम्म. त्या टेस्ट केल्या की तुम्हाला नक्की कुठला मानसिक आजार आहे किंवा हो. काय आहे ते लक्षात येतं. हो. आणि त्यातनं नक्की कसं त्याचं काय म्हणायचं ती समस्या सोडवायची किंवा त्याच्यावर काय औषध पाणी घ्यायचं, ते पण आता खूप छान सगळीकडे डेव्हलप झालंय. त्याच्यामुळे हो. कुठल्या घरात जर एखादा विक्षिप्त माणूस असेल तर म्हणजे असं आपल्याला वाटत असेल तर मदतीची गरज आहे का, असा विचार व्हायला हरकत नाही. हो. की बरोबर. जेणेकरून कुटुंबाने ते सफर करण्यापेक्षा मदत घ्यावी कोणाची तरी. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेला विक्षिप्त असायची पण गरज नसते. नाहीये. काही हो काही ना. वेळेला आपली चिडचिड होते, हो. आपले कामं आपल्याला झेपत नाहीत, ताण येतात. हो. अशा वेळेला पण आपल्याला काउन्सिलिंगची गरज असते. आता असते. अजून सुद्धा खरं आता आम्ही बघतो ना की लोकांना असं वाटतं की काउन्सिलिंगची मला काही गरज नाहीये. म्हणजे काय, तर मी काय वेडा आहे का, असं वेडा असतंच. पण ते लोकांच्या लक्षात येत नाही की छोट्या हो छोट्या ना. गोष्टी पण बोलून सुटू शकतात. हो. छोटे छोटे प्रश्न असतात, काही कौटुंबिक असतात, काही लोकांचे जागांचे प्रश्न ऑफिस. असतात, ऑफिसचे असतात, नोकऱ्यांचे असतात. पण ते छोटे छोटे म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो स्टिच इन टाइम सेव्स नाही. हो. तर जेव्हा तुम्हाला त्रास होतोय असं लक्षात आलं तर तेव्हाच छोटी मोठी मदत घेतली तर कदाचित पुढे ते सगळं फाटत जाणारं थांबू शकेल. अगदीच. आणि तू आणखीन पण काय काय करतेस? पुष्पावदत. हा, पुष्पौषधी पण हा. देते. हा. मग हे सगळं करताना म्हणजे मी स्वतः पण मलाही काही काही त्रास व्हायचे, चिडचिड, आणि हे आपलं चालूच असतं खरं हा. म्हणजे. हो. आपण काय म्हणजे संत पदाला गेलेलो नाही जरी किंवा काउन्सिलर झाले तरी. श्रीकृष्ण पण नाही होत. मग मी एका आजींकडे जायची हो. औषधं घ्यायला. मग त्या म्हणल्या अगं मी कोर्सेस पण घेते, कोणाला असेल तर सांग. हम्म. म्हणलं मी शिकते. हा. मग आम्ही दोघी तिघी चौघी जणी मिळून त्यांच्याकडे जायला लागलो. मग लक्षात आलं की त्याचा आपल्यावर, कारण मला तो स्वतःलाच अनुभव येत होता हो. की मी माझ्या सगळ्या अडचणीतनं कटकटीतनं कशी बाहेर आली. आणि मला बरं वाटायचं ती औषधं घेऊन, म्हणजे फरक जाणवायला लागला अरे वा. की बरं वाटतंय आपल्याला या औषधांचं. आणि मग सलग औषधांनी खूप लॉंग टर्म आपल्याला पण फरक दिसतो आपल्या स्वतः वागण्यात आणि सगळ्या विचार करण्यात. हो. म्हणजे अगदी माझ्याबद्दलच खरं तर छोटी गोष्ट सांगायची असेल तर मला असं स्वतःचं म्हणणं मत खूप ठासून नाही सांगता येत. बर. म्हणजे मी सांगते की अरे असं नको, आपण असं करूया, पण ते असं लावून धरणं किंवा नाही नाही मी म्हणते मग हे करू, करायलाच पाहिजे. हा, तर मला ते जमत नाही. म्हणजे जमायचं नाही आधी. मी ते हळूहळू जसं माझ्या लक्षात आलं तसं मी माझ्यावरच स्वतःवर औषधं घेऊन घेऊन की आपल्याला काय बदल हवाय स्वतः, कुठे आपण कमी पडतोय. की बऱ्याच वेळेला असं होतं की नाही ठीक आहे उद्या काम करू, काही काही वेळेला आपल्याकडे प्रोक्रॅस्टिनेशन पण असतं, चालढकल असते कामाची. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर पण पुष्पौषधी आहेत. त्याच्यामुळे किंवा लक्ष लागत नाहीये, झोप येत नाही. झोप येत नाही. हो हो अगदी आहे. म्हणजे ती झोप नक्की कशाने येत नाहीये त्याच्यावर पण अवलंबून आहे की खूप स्वप्न पडतायत, मानसिक त्रास आहे, खूप विचार करतोय आपण. कारण एका पॉइंटला असं पण होतं की आपण खूप ओव्हर थिंकिंग करायला लागतो आणि काही कारण नसतं खरं म्हणजे, की छोटीशी गोष्ट असते पण आपण अडकतो त्या विचारांमध्ये. तर तसं पण आपल्याला त्याच्यासाठी औषध घेता येतं. म्हणजे काउन्सिलिंगही तेव्हा करता येतं, पण ते खूप जणांना अजून माहिती नाहीये, करावं असं वाटत नाहीये. मग हे तरी करता येईल. हो नक्की नक्की, हे पण करता येईल. आणि माझ्याकडे एक क्लायंट होते, म्हणजे तिच्या सासऱ्यांचं असं होतं की घरात खूप ते बडबड करायचे. बर. आणि म्हणजे इरिटेट झाली होती लोक. ती म्हणजे आहे का तुझ्याकडे औषध, म्हणलं हो आहे की. बर. म्हणजे मी आधी आहे की म्हणजे आधी चौकशी केली की नक्की काय त्यांचं वागायचा एक हे असतो, स्टडी करून मगच बिहेवियर, त्यांचा पॅटर्न काय आहे असं ते जरा समजून घेतलं. त्याच्यावर तिला औषध दिलं. आणि साधारण 1-1.25 महिन्याने तिचा फोन आला मला की अगं यांची बडबड खूप कमी झाली. कारण म्हणजे का नक्की त्या माणसाला एवढं बोलावं असं वाटतंय ते समजून घेऊन मग औषध द्यायचं असतं. म्हणजे तो नुसतं बोलतोय म्हणून औषध असं नाही, तर त्याची ती नीड काय आहे, एवढं बोलण्याची गरज का वाटते असं. मग आता ती दर 6 महिने म्हणजे सलग 6 महिने माझ्याकडनं औषध घेते. 2-3 महिन्याचा ब्रेक घेतो आम्ही. मग त्याच्यात काय होतंय काय नाही, आणि मग परत पुढच्या वेळेला आली की थोडीफार कमी जास्त औषध बदलून की आता वागण्या बोलण्यात काय फरक पडला, किंवा इतर काही दिसतंय का आता वागण्या बोलण्याचं, किंवा एकूण वर्तणुकीत काय फरक पडला असं. म्हणजे एकदा औषध दिलं आणि ते 6 महिने दिलं, 8 महिने दिलं असं नाही.
तर काही Monitor. औषधं कमी जास्त हम्म. करायला लागतात, त्याप्रमाणे मग होतंय औषधं ते. द्यायची. आणि होतो परिणाम, हा. अगदी लहान मुलांपासून पण होतो. म्हणजे अरे रॅश वा. आला मुलांना, म्हणजे हम्म. मुलं खेळताना तोंडात हो. काहीतरी घालतात, मातीत हम्म. खेळतात, मग हम्म. रॅश येतात, हम्म. कुठेतरी पुरळ येतं, काहीतरी होतं, इन्फेक्शन बारीक सारीक होत राहतात. हो. त्याच्यावर पण औषधं आहेत, ती पण देता येतात. अरे वा, त्याच्यामुळे ती पण फरक भरपूरच पडतो. भरपूरच हो, आहे नक्की ते. नक्की. तर आता बघ अनघा, आणखीन पण मला तुला विचारायचं म्युझिक थेरपीचं. हो. हा, ते पण तू करतेस ना? म्युझिक थेरपी नाही. नाही ना? नाही. ओके. मग आता जे तू तर झेन झोन हम्म. चालू केलेला आहेस, त्याच्यामध्ये कसे कसे अनुभव येतील हम्म. मुलांना, तुम्हाला, शिक्षकांना, ते पुढच्या वेळेला सांगशील? नक्की नक्की भेटू म्हणजे आपण परत. परत एकदा भेटू. अगदी कारण अगदी. आता मला वाटतंय की एवढंच फक्त झालंय, अजून हम्म. खूप सगळं अंडरस्टँड करायचं राहिलंय. नक्कीच आहे, म्हणून. भरपूर. काउन्सिलिंग हा विषयच खूप मुळात मोठा आहे. हो ग. तसं मला तर न संपणारा पण आहे तो. हो. कारण प्रत्येकाची मनस्थिती, मानसिकता याच्यावर तो हो. सगळं अवलंबून असतं. हो. त्याच्यामुळे भेटूया नक्की परत हो. आपण आणि गप्पा मारू. हो ना. म्हणजे ते आपल्यात पण असतं, हम्म. दुसऱ्यांमध्ये पण असतं. दुसऱ्यांना शिकवताना आपणही बदलतो. नक्कीच, हे अगदी. हे कसं होत जातंय ते बघूया. मी याच्यात आता तुला एक सांगते एवढं हा. नक्की, की हम्म. मी जरी काउन्सिलर म्हणून काम करत असले हम्म. तरी मला पण काउन्सिलिंगची गरज पडते. हो. म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते की हम्म. मी काउन्सिलिंग करते म्हणजे मला गरज नाहीये का, तर असं काही नाही. मलाही हो. माझ्या अडचणी आहेत, मलाही समस्या आहेत, मला प्रॉब्लेम आहेत, मला स्ट्रेस आहे. हो. त्याच्यामुळे मी पण स्वतः काउन्सिलिंग करून घेते जेव्हा जेव्हा मला असं हो. वाटतं की आता मला गरज आहे. आणि त्यातनं आपण आणखीन बरे होतो ना. नक्की नक्की. मग म्हणजे ते. मला मदतच असते, ती हो. खूप मोठी मदत हो. असते. आणि त्याच्यासाठी आहेत माझे काउन्सिलर्स की ज्यांच्याकडे मी येस. मन मोकळं जाऊन बोलू शकते हा. आणि पुन्हा एकदा परत पहिल्या ट्रॅकवर येऊ शकते. तर याच नोटवर आपण थांबतोय इथे. थँक्यू. परत एकदा भेटू. नमस्कार. नमस्कार.